तात्या तात्या लोक टाळ्या पिकतात आणि शिट्ट्या फुकतात. अरे भोसडीचे, हे जर तुम्हाला आज सांगितलं असतंस तुझ्या काय 42 पेढ्या काय नरकात गेल्या असते. तसं नाही तात्या. हे बघ, हे नाटकाचा सूत्रधार कोणी? तुम्ही. मग मला प्रॉम्प्टिंग करू नकोस, बाकीच्या नाटांना करतील वयात. तर मंडळी मंडळी तुम्ही आमच्या या चकण्या प्रॉम्प्टरच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्याला असं जाऊ मधून वांगाळ बोलायची सवय आहे. तर मंडळी मंडळी मी काय सांगतोय अहो अहो मंडळी मंडळी अहो टाळ्या कशाला वाजवत आहेत? अहो टाळ्या कशाला वाजवता मंडळी? टाळ्या कोण वाजवतो? टाळ्या कोण वाजवतो? टाळ्या कोण वाजवतो? टाळ्या वाजून तुमचा काय फायदा होतो मंडळी? अहो अहो गावात नाटक करायचं म्हणजे काय एक एक डोक्याला ताप असतो. मंडळी गाववाल्यानो माझं म्हणणं ऐकून घ्या आणि मग काय टाळ्या वाजवायची वा. अहो गावात नाटक करायचं म्हणजे एक एक डोक्याला ताप असतो. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला नटीचं माहिती आहे? अहो नटी म्हणजे सुळावरची पोळी. तिला पुण्या मुंबईत आणायची म्हणजे एक तर तिची आई बाप तरी बरोबर असते किंवा असलाच ना तर तिचा नवरा तरी सोबत असतो. मग अहो हा सगळा खर्च आम्हालाच करावा लागतो रो. हा मग वर्गणी करा वर्गणी. अहो वर्गणी वर्गणी कुणी देत नाही. काय सांगू गाववाल्यानं. अहो गेल्या 15 वर्षापासून या गावात सरपंच म्हणून आवडतो मी हे म्हणून सगळं चाललंय. हे काय सांगाव. अहो एखादा पोरग नाटकात काम करायला तयार झालं तो शाळेला काय होतं त्याची आई बाप नाटकात काम करायला परवानगी देत नाहीत. अरे धोत्राचं काय नेले? खाली खाली खाली. अरे धोत्राशी तुझा काय संबंध नेले? माझा नाही काकूचा काकूचा. तिचं काय? त्यांनी लक्ष द्यावं सांगितलंय. कशावर? ह्याच्यावर. ए मेले कशावर? ह्याच्यावर म्हणजे धोत्रावर धोत्रावर. गपस गपस. हा तर मंडळी मंडळी मी काय सांगत होतो. हा धोत्राचं नाही धोत्राचं नाही. हा नटीचं. हा तर अडचणीच्या नटीवर मात करायचा विचार जरी केला. तात्या तात्या नटीवर अडचणीतून आलं लक्षात. तर मंडळी समजा नटीच्या अडचणीचा विषय जरी बाजूला ठेवला तर गावात नाटकाची तालीम करायला जागा मिळत नाही. अहो मिळाली तर मिळती नेमकी ती देवळात. चायला आता देवळात नाटकाची तालीम करायची म्हणजे काय डोक्याला एक एक ताप असतो. अहो दर 4 दिवसांनी गावात कुणी ना कुणीतरी जन्माला येतय नाही तर मरतय तरी. मग सोयर आणि सुतकामध्ये देवळात नाटकाची तालीम करता येते गो. चायला याचा कधी तुम्ही विचार केलाय का? हा काय रे? हा त्या माणसावरती झाडं कशाला चढली बरं? तात्या तात्या ती माणसं झाडावर चढून बसली आहेत. अरे भोसडीच्या मगापासून त्या पिंपळावरच्या मुंज्यासारखं तू माझ्या मानगटीवरून काय बसला रे? चल भयात भयात. हा मंडळी जोपर्यंत झाडावर चढलेली माणसं खाली उतरत नाहीत ना तोपर्यंत आम्ही काही नाटकाला सुरुवात करत नाही. काय भंकस बंद करा. धमक्या देऊ नका. तुमच्या धमक्याला घाबरणारा हा तात्या सरपंच नाही. गेल्या 15 वर्षापासून या गावात सरपंच म्हणून आवडतोय. गावची शिस्त बिघडता कामा नाही. मंडळी नाटक करायला थोडा उशीर झाला पण उशीर कशामुळे झालाय? अहो आमच्या द्रौपदीची बायको बाळंत झाली. तात्या 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 आलं लक्षात आलं. म्हणजे आमच्या द्रौपदीची बायको बाळंत झाली म्हणजे आमच्या नाटकात द्रौपदीचं काम करणाऱ्या पार्ट्याची बायको बाळंत झाली. पण त्यामुळे त्याला यायला जरी उशीर झाला तर रंगवायला मात्र येळ लागणार नाही. कारण त्यानं घरून येतानाच त्याच्या बायकोचं लुगडं पोलकं गंगावन अजून काय ते हे बांगड्या बिंगड्या काय ते सगळं घालून आलाय. आता फक्त नाव्याकडून दाढी आणि मिश्या भादरून घेतल्या आणि तुमचं काय ते फेस पावडर लावलं की झालंय. अहो आतापर्यंत जशी कळ सोसली ना आणखी थोडी कळ सोसा आम्ही लगेच वस्त्रहरण नाटकाला सुरुवात करू.
मंडळी 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 तुमचे आभार कसं म्हणावं तेच कळत नाही. गेल्या 15 वर्षापासून देवी भगवतीच्या कृपेनं आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यामुळं आम्ही हा जत्रेचा कार्यक्रम अगदी सुरळीत पार पाडीत आणलाय. तसेच या कार्यक्रमासाठी या जागेचे मालक आपले ते हे 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 ते 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 चायला मालक मालकाचं नाव काय? मालक तुझ्या खिशात आणि मी उगाच राहणं मला शोधतोय. आकडा नको चल जागेवर हा तर या जागेचे मालक कोंडूशेठ पडवळ यांनी ही जागा विनामूल्य वापरायला दिल्याबद्दल तसेच आमच्या शाळेतील बाई मालनकर बाई यांनी आपल्या अगदी स्वच्छ अक्षरात नाटकाच्या प्रती उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळी यांनी विनामूल्य संगीत सेवा दिल्याबद्दल तसेच या अहो तात्या, अहो काय झालं मास्तर? हे तात्या हे काय चालवलंय तुम्ही? अहो नाटकाला उशीर झालाय, हा लोक खवळले, त्यांना गप करायला नको. हे मी करायचं भाषण शेवटी आभार प्रदर्शनाच्या वेळी. घोटाळा झाला. मास्तर सबुरी घ्या. कोण आहे रे तिकडा? कोण आहे तिकडे? आज्ञा महाराज. महाराज गेला खड्ड्यात. तुम्हाला किती वेळा सांगितलं रे हे थोबाडाला रंग फासल्यावर बाहेर येत नका म्हणून? तुम्ही धर्मराजाचं वाक्य म्हणालात म्हणून मी आलो. अरे ते काय धर्मराजाचं रजिस्टर वाक्य होतं? फक्त त्यांनीच म्हणायचं. समजा तुझ्या आईबापांनी तुझं नाव दगडू ठेवलंय ना? ठेवलंय. मग दुसऱ्याने ठेवायला काही हरकत आहे का? काय हरकत नाही. हरकत नाही ना? मग चल होय वरात. छायला ते घंटीवाला कुठे गेला रे? तो काय कोपऱ्यात बसलाय. इथं काय ढवळीत बसला? काय अरे घंटा कुठे आहे? मिळाली मिळाली नाही? मग आता वाजवायचं काय? घंटा. काय? नाही खरं म्हणजे घंटा वाजवली पाहिजे. मग जा घंटा वाजवायची ना, घेऊन ये. कुठून आणू टाट्या? अरे कुठून पण आणलेले आपण घंटा घेऊन ये. तुझ्या भगवती जवळ एकच घंटा होती, मग ती काळच चोरीला गेली. हा मग आता वापिया लोक लय चिडले, डबे आणायला मग सांगतायत. जा डबा घेऊन ये. तात्या भरून आणू काय? पाणी. इथं काय कोणाला लागली काय? अरे मेले आहे. अरे घंटा ऐवजी डबा वाढवायचा आहे. हा जा आणि एक कर, येताना एक लांबशी काठी घेऊन ये. तात्या कट्टी कशाला आता? तुझी तिरडी बांधायला. मेले. अरे डबा वाजवायला काठी नको? हा म्हणे ह. जा घेऊन ये. कोणाचं रडतंय ते? कोणाचं रडतंय ते? शाळेला आता एवढ्या गर्दीत जाऊन शोधाव तरी कसं? शाळेला तरी मी येताना प्रत्येक बिराडाला सांगून आलो होतो की अरे पदराखालची कवळी पोरं नाटकाला आणू नका म्हणून. आणली ना? आणलीत ना पोरं? अरे कोमानं मग त्यांच्या तोंडात काय असेल ते. काय एक डोक्याला त्रास आहे. तात्या काकू आणि काकू त्याला घरचं बुलडोजर इथं. आता त्या बुलडोजर खाली कोण येतंय देव जाणे. अगं तू इथं कशाला आलीस? नाचत थुमकत मुरडत. म्हणजे मला नाटक बघायचं नाही का? मी कुठं बसू ते सांगा. बस सरपंच बाई आहे मी. बस माझ्या टाळक्या. काही काय बोलता? 4 चौघांसमोर तुमच्या डोक्यावर बसू? इथं लोक खवळले, त्यांना मी बाबा म्हणून गपगुमान करतोय आणि तू मधीच कशाला धाशी दराणी सारखी आली का?
अहो कळते मला सगळं समजलंय पण मी काय म्हणते मी काढू का या लोकांची हा. समजूत हा? अगं अगं तू या लोकांची समजूत घालायला गेली ना हे लोक तोंडात शेण घालतील माझ्या हा, चल जाऊन बस त्या कोपऱ्यात शो कोपऱ्यात काय म्हणताय अगं 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 कोपऱ्यात म्हणजे अगं अगं तशा कोपऱ्यात नाही ग हा? हा. महिन्याला किती वेळा जाऊन बसते तू कोपऱ्यात अहो काय बोलता तुमची जमीन आहे? अरे, अरे, पाटील काय बोलता? मी कुठे बसत ते सांगा मला. मी सरपंच बाई आहे, माझं ऐकते लोक मी सांगितलं तर ऐकते ए पोरे इकडे हा तात्या समोरच्या रांगेत भक्कमशी एखादी खुर्ची बघ कोण आहे तू हा 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 साधारणतः ओळखायलाच येत नाही कुणी गावात येत पण हा भक्कमशी खुर्ची बघ हा. साधारणतः हिचा आकार बघ हिची आकृती बघ हा आणि त्या खुर्चीवर बसताना आजूबाजूला लेचा पेचा माणूस बसू नकोस अजिबात नाही तात्या मागच्या वर्षी तुझा बाप शेजारी बसला होता हा. काय झालं माहिती ना माहिती आहे. अजून गळ्यात हात लटकून ये मेल्याचे हो ते त्यांच्या कर्माने पडले होते हा. माझा धक्का नव्हता लागला काकू चला आतमध्ये हे बघ ए प्रॉम्प्टर ते फ्रंटची सीट अजून पाहिजे बघ आजूबाजूला कोणाच्या काही जीवाचं काही बरं वाईट झालं याच्यामुळं त्याची जबाबदारी माझ्यावर नाही हा. अजिबात नाही हा काकू चला तुम्ही कसली जबाबदारी घेऊ नका बरं का हा माझी जबाबदारी नाही माझी जबाबदारी नाही चांगली फ्रंटची सीट द्या मला नाटक बघायचं व्यवस्थित अगदी मोकळ्या चाकडी जागा दिलेली प्रॉम्प्टर यांना समोर बसव ए अरे काय तोंड बघत बसला कुठे इकडे एकदा कुठे जायचंय इथं समोर बसव चला इथं बसू आपण समोर दोघं. चला तात्या तात्या डबा आणि काठी गावली गावली ना हा, मंडळी गोपेनी डबा आणलेला आहे त्याला आता पहिली नाटकाची घंटा द्यायला लावतो गोपे इकडे असा डबा बुडवतो असा डबा बुडवतो शेवटच्या रांगेत जरी कुणी चुकून एखादा बाहेरा माणूस बसला असला त्याच्या कानापुत्तर आवाज गेला पाहिजे बुडव डबा अरे अरे मान कापलेल्या कोंबड्यासारखं असा काय तडफोडतोस रे त्या मायला एका जागेवर भरून नीट वाजव ना बडवडावा काय तिसरी घंटा रे ताबडतोब दुसरी नको ताबडतोब तिसरी घंटा गोप्या लोकांना डबा लईच आवडलेली दिसतोय डब्यावर लोक लईच खुश झाले तात्या डबा मिल्को मिल्को ए मिल्को नाही ए मेल्या ग्लुको आहे ग्लुको वाजव डबा बडव तात्या तात्या डबावर काठी बसली डबा फू 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 अरे 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 चिरा घाल रे तोंडावर फुटलो तर अरे फुटलं तेव्हा फुटू दे मेले तर तू माझ्या तोंडाची पिकदानी करून टाकली हा बडव डबा तात्या डबा बडवते हा. डबा फुटलो तर मी जबाबदार नाही. गोप्या तात्या जुसू मास्तरांनी काय सांगून ठेवलं पण गोप्या या नाटकाचा सूत्रधार कोणी मी 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 काय नाही तू 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 तुम्ही हा आहे ना मग धू म्हटलं की धुवायचं लोमतय काय ते विचारायचं नाही तात्या जुसू मास्तर काय म्हणाले काय पहिली घंटा द्यायची सगळी पात्री रंगल्यावर पुढं बोल मेले बरोबर बरोबर हा. आणि दुसरी घंटा द्यायची अर्धी पात्री रंगल्यावर पुढं बोल मेले जिभेचे तुकडे पडतील तुझ्या शपथ शपथ शबास आणि तिसरी घंटा द्यायची द्रौपदी सगळं झालं द्रौपदीचं सगळं मी बघतो तू डबा बडव काय झालं रे डबा फुटलो मी चाललो मायला गेले हा अरे अरे डबा फोडला ते फोडलास दुसऱ्यांदा माझ्या तोंडाचा गटार करून टाकला आणि वर थोबाड घेऊन वर कुठ चालला तरी मेले हा डबा फोडला जा तिसरी घंटा घेऊन ये लोक अरे कुठून पण आण मेले आपण घंटा घेऊन ये जा जातोस का पाहतोस तू मंडळी गोप्यानी फुटक्या डब्यावर 2 घंटा दिल्या दुसरी घंटा आणायला तो गावात गेलाय
तो आला की आम्ही लगेच तिसरी घंटा देतो आणि नाटकाला सुरुवात करतो. परिस्थिती जरा आटोक्याच्या बाहेर गेलेली दिसते. एवढा झुलतो का समोर? कुठे काय रे मेले समोर कोण उभा आहे? तुझा बाप? हळू बोला हळू. माझा बाप समोर बसला. कंबाडे ते लाच चालू कर तुझ्या. काय रे किती वेळा सांगितलं तुम्हाला हे थोपाडाला रंग फासलोय बाहेर येत नका तो म्हणून. काम कसं महत्वाचं आहे ना. कसलं काम? ते संगीतवाल्या मंडळीची चिठ्ठी आली. काय रे मेले अरे ही चिठ्ठी तुला हात देता आली नसती का रे? काय रे मेले तोंडाचा कसला फासा फासा वास येतो तुझ्या? त्याच्या मी तुम्हाला अख्खा गाव शोधला. बरं मग तुम्ही कुठंच गावाला नाही म्हणून मग तुकारामाच्या अड्ड्यावर गेलो. तुकारामाच्या? तुकाराम मला म्हणला काय? तात्या आत्ताच लावून गेले. तात्या मारून गेले. छायला छायला चोरून ऐकतात साले. आता सगळ्या गावात बोंबाबोंब करतील. काय रे काही अक्कल नावाची काही चीज आहे का तुझ्याजवळ? काय झालं तात्या? अरे सूत्रधाराची इज्जत चार तावत काढतोस. अरे माणूसच काय कोणी सर तू? जरा चुकलं तात्या मला. बरं मग पुढं? मी तिथून निघणार एवढ्यात तुकाराम मला म्हणला. काय म्हणला? आला तेच तर जरा मारून जा. मग तू नाही म्हणला असशील. मी नाही म्हणलो का? मी नाही म्हणलो. त्यानं तुला मांडीवर बसवलं असेल आणि चमच्यानं भरवलं असेल. तसं नाही होत घ्या. मग तुकाराम मला म्हणला पूर्वीचे नट घेतल्याशिवाय कामच करीत नव्हते. काय पण माहीत हे पूर्वीचा नट झाला हे. म्हणून तिच्या आग्रस तू थोडी घेतली. म्हणजे त्यांनी आग्रह केला म्हणून तू घेतली नाही तर तू मी नाही. घेतलीच नाही. पण हे बघ तू घेतली ती घेतलीस पण मी तिथं गेलो होतो हे कोणाला सांगू नकोस. आणि हे जो तोंडाचा फासा 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 वास येतोय ना अरे तो जायसाठी तोंडात काहीतरी कोंब. हे जर त्या जोशा मास्तरने ऐकलं ना तो पुढल्या वर्षी तो ठेवील तुला डबे वाजवायला आणि मला ठेवील पडदे वाढायला. गोट्यासारखं काय झालं खिंगाळायला? चिठ्ठी कुठे? चिठ्ठी? कसली चिठ्ठी? अरे रियाड्या इतक्या चढली काय तुला? आता तू म्हणलास ना त्या संगीतवाल्या मंडळीची काहीतरी चिठ्ठी आली म्हणून. ती चिठ्ठी. अरे अरे हे पण ते घेतच कशाला रे? चिठ्ठी. अरे अरे आमच्या त्या कापडाचे खिसे फाडशी तिथे कुठं खिसा आहे? चिठ्ठी गावली. गावली? अरे कुठे? त्याला काय पण मेल्यानं चिठ्ठी ठेवायला जागा शोधून काढली. काय रे आम्ही तुम्हाला धनुष्याचा पुरवठा केलाय तो काय चिठ्ठ्या ठेवायला केला? काय म्हण पण पुढं मागे मात्र तू आई बापाचं नवर काढलास. काय लिहिलं चिठ्ठी? मी वाचली नाही. अरे मग मेल्या वाच. माझी मिशी पडल ना. अरे मिशी पडली तर परत चिकटू. चिठ्ठी वाच. वाच वाच गुरु नकोस. अरे अरे अर्जुन म्हणा अर्जुन. मी तुला अर्जुन केलंय आणि मला म्हणतोय अर्जुन म्हणा अर्जुन. चिठ्ठी वाच मग ठरवू तुला काय म्हणायचं ते. चिठ्ठी पुरी. चिठ्ठी कोरी? अरे अरे मेले उलटी धरलीस तू. वाच चिठ्ठी. श्रीयुत पांडू दाते नमस्कार. काय रे हा काय तुझ्या आई बापाने स्पेशल ठेवणीतला नमस्कार शिकविलाय का रे? अरे साष्टांग नाही रे साष्टांग नमस्कार. काय रे
दिग्दर्शकांनी तुम्हाला काही शब्दाची काही तोडफोड शिकवली नाही करे? चिठ्ठी वाच. श्रीयुत पांडू तात्यास साष्टांग नमस्कार. हा, लवकर सुधारलास. वाच चिठ्ठी. कळविण्यास अतिशय दुःख होतंय की शामराव मुर्तुकडे यांची 92 वर्षाची सून आजी अचानक अकाली निधन पावल्यामुळे संगीत गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळीची सारी वाद्ये तात्या ते असं नाही तर त्याला काय म्हणतात? आमच्यात त्याला प्रेत यात्रा म्हणतात. तिथे गेली आहे. तरी आज होणाऱ्या संगीत वस्त्रन या नाटकाच्या प्रयोगास येता येणार नाही. तरी कृपया नाटकातील पात्रे व गाणारी वाद्ये वगळून कार्यसिद्धीस नेण्याची कृपा करावी. आपला कृपा बिलाशी. गप्रा म्हणाला म्हणला तुम्हाला नाही होता इथं लिहून आहे तसं. काय? गैप्रा म्हणजे गजानन प्रासादिक संगीत मंडळ. काय तो लिहिणारा मिळाला तसा आणि वाचणार ह्यो असा. तात्या खाली ताक आहे ताक. अरे मग पी न मेले. पिवायचं कडवी हो. मग शिव वाचायचं ताक आहे ताजा कला. अरे वाच. लिहिणाऱ्याचा वाचणारच नमस्कार. म्हणजे तुला न मेले. हा तात्या मला सांगा आपल्या दोघांस कोण आहे? काय? आपल्या दोघांस कोण आहे? तुला सुशिक्षित म्हणायचंय का? किती अशुद्ध बोलता. हा? खायला म्हणजे दुसरी नापासवाला सुशिक्षित, BA MA वाले अशिक्षित. ए उचल तुझं हे तिरकामा. चल वयात बोलू नकोस. हे कोणी धक्का दिला ना मला. हे माय तात्या म्हातारी मेली ही गोष्ट खरी. हा खरी आहे. रांडीच्या म्हातारीस आजच बरा मुहूर्त सापडला मारायला. आता ते काय माझ्या हातात होतं का मास्तर? अहो पण आपलं नाटक संपल्यावर प्राण सोडायचा होता ना तिथं. अहो जाऊ द्या मरू द्या मेली तर. तेवढंच सरकारचं राशन वाचलं. हा? कसलं सरकारचं राशन तात्या? अहो त्यापेक्षाही मास्तर संगीताचा घोळ झाला त्याबद्दल बोला ना. संगीताचा घोळ म्हणजे? मला माहिती नाही. नाही तात्या. अहो गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळाची सगळी वाजवणारी मंडळी मौतीला गेली. काय? अहो म्हणताय काय तात्या? अहो नाटकासाठी वाजवायला येणारी सगळी मंडळी मौतीला गेली. अरे रे केवढा हा गोंधळ. अहो त्या पोरानं फुटक्या डब्यावर या लोकांच्या समाधानासाठी 2 घंटा दिल्या. तिसरी घंटा आणायला तो गावात गेलाय. बरं मग आता? आता तो येईपर्यंत संगीतावरचा काहीतरी उपाय सांगा. तो येण्याच्या आत. हो तो येण्याच्या आत. तात्या इकडे या. काय म्हणता? मी काय म्हणतो, समजा आपण असं केलं तर? मास्तर आपण तच करू. अहो पण कसा ते विचारा ना. आता तुम्ही सांगाल तवा ना. तात्या समजा आपण द्रौपदीची सगळी गाणीच नाटकातून काढून टाकली तर? मास्तर त्यापेक्षा मी असं म्हणतोय. कसं? नाटकातून द्रौपदीच काढून टाकली तर? तात्या कसं? मग वस्त्रहरण करायचं कोणाचं, तुमचं की माझं? मास्तर नाटक जर वेळेवर सुरू झालं नाही ना तो लोक तुमचं आणि माझं दोघांचंही वस्त्रहरण करतील. हे लक्षात ठेवा. बरोबर बरोबर. लोक खोळले. तात्या 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 वा वा मुलगा हुशार आहे. घंटा गावली गावली गावली? अरे मेले कुठं गावली? गाव शोधला अख्खं. मग कुठं सापडलं? मग काय केलं? म्हशीच्या गळ्यातून काढून आणल्या. म्हशीच्या? अरे कोणाच्या? तुमच्या. हा म्हशीला विचारलं ना? हो काकूला विचारलं. अरे रेडिया माझी बायको म्हणजे काय म्हैस वाटते? म्हैस? काय मास्तर लहान मुलासारखे काय हसताय? अरे नांदीला सुरुवात करा. करा सुरुवात नांदीला. गोप्या सर्वांना नांदीला बोलाव. चला रे, चला, चला. चला.
चला आले का सर्व आले का आले आले मास्टर आले. चला आले का सर्व आले का सर्व आले आले अरे आले का सर्व आवाज येत नाही काही आले हा म्हणजे आले तर चला नांदीला सुरुवात करा म्हणा प्रभू पदास अरे गप्प बसा. प्रथम मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय की नांदी सुरू करताना प्रथम हात जोडायचे म्हणून. चला हात जोडा जोडा हात चला जोडा जोडा. अरे 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 काय हा गोंधळ. प्रथम ती आयुध खाली ठेवा. काय अरे आयुध म्हणजे धनुष्य बाण भाले गदा खाली ठेवा. मला वाटलं ठेवा. माझं दूध नाही. ठेवा ठेवा. प्रत्येक नटाच्या आवाजात अशी शब्द फेकावी अशी जरब हवी. नानांचा हॅमलेट आम्ही चोरून विंगेतून पाहिलेला. परमेश्वरानं निर्माण केलेला तो नटसम्राट. काय तो आवाज काय ती जरब काय ते चालणं काय तो अभिनय आणि काय ती नजर धारदार सुऱ्यासारखी. नानाची आई अंग चोरून कोपऱ्यात अशी उभी. नानांचं हॅमलेट नसा नसात भिनलेला. नाटक कसं असं प्रेक्षकांच्या अंगावर आलेलं. तेवढ्यात नानांचा हॅमलेट विजेच्या लोळाप्रमाणे शब्द फेक करता झाला. बैस बैस बैस. अरे मुलांना घाबरला घाबरला. अरे ही नानांची छोटीशी झलक करून दाखवली मी तुम्हाला. उठा उठा उठा. कुठं आहे तो अर्जुन. काय माझं काय ना कुठं आहे तो अर्जुन. काय झालं मास्तर. अरे त्याच माझा रथ त्याच्या रथासमोर उभा करा रे. या एकाच बाणात त्याचं शिर मी धडा वेगळं करतो. ए मी तू गरज आठवड्यावर गेलो तर कुणी सांगितलं मास्तरला. मी कसला यो अर्जुन बेवडं काही शकत नाही. मेल्या तात्या 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 मास्तर मास्तर मास्तर. अरे मेल्या मास्तर तात्या तो रे कसा तात्या लांबच उभं राहा. तात्या मास्तर सांग कसं खडखड करतोय. कडकडतय काय गोपिया पायतान. अरे तुला पायतान आण म्हणलं म्हणजे चप्पल आण म्हणलं होतं. माझा पाय ताणायचं नव्हतं सांगितलं मेल्या. अरे अरे तू जन्माला आला तेव्हा आई बापानं नरडीचा घोड घेऊन काऊन मारलं नाही रे पायला. अरे पाय मोडून टाकला रे मेल्यानं माझा. अरे पायतान आण म्हणलं म्हणजे चप्पल आण चप्पल आणतो. तात्या पायतान नको. पायतान नको हा कशामुळं. हा ह्यो देवाचा गोड असला तर ह्याला नारळ देऊन बघू. नारळ ह्यो गोड देव का. हा गोडाचा देव. गोप्या नारळ आण. आण नारळ. किती टाइम झाला. बराच वेळ झाला. तरी किती टाइम एक तास झाला.
तरी बराच टाइम 1 तास झाला. गोप्या हा अंदर फोड फोड मेले ए मेले मेले माझ्या डोक्यावर नाही याच्या डोक्यावर फोड तात्या 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 फोड मेले तात्या अहो, तात्या माझ्या नको हे काय नको हे काय बोल बोल कोण आहेस तू अहो, असं काय करता तात्या? हा मी रघुनाथ त्रिंबक जोशी, हेड मास्तर, शाळेचा ड्रिल मास्तर. कुठून आलास अहो रत्नागिरीहून. रत्नागिरीहून का गावाबाहेरचा दिसतोय. अरे कुठला बी असू द्या मी तो बरोबर उतरतो. बोल अरे कुठला पिशाच असू द्या भूत असू द्या रे देव असू द्या बोल तुझ्या गावाचं खरं नाव सांग. अहो मुक्काम पोस्ट रत्नागिरी, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, वाया सुद्धा रत्नागिरी. हो याला काहीतरी पाहिजे. बोल बोल तुला काय पाहिजे. अहो तात्या मला काही नको, काही नको. हा आता खूप दिवस झाले ह्या गावात आहे तर म्हणलं तेवढी रत्नागिरीला बदली मिळाली की बस. बदली पाहिजे काय बदली, हा. अरे तिरकमती आकडे हा? म्हणून आमच्या नाटकात नको तेव्हा विघ्न आणायचं काम करतोस काय. असं काय बोलताय तात्या तुम्ही? बोल बोल तुला काय पाहिजे. कसला भक्ष्य पाहिजे. भक्ष बोल गुळ पाहिजे खोबरा पाहिजे का दुसरा काय पाहिजे. पण आमच्या त्या जोशा मास्तरला मात्र सोड रे. अहो तात्या मीच रघुनाथ त्रिंबक जोशी, हेड मास्तर यांचा तालीम मास्तर. अहो अभिनय कसा करायचा त्याचं या मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवत होतो. मायला मास्तर अभिनय करून दाखवायची ही जागा आणि ही वेळ आहे को. इथं लोक ताट कळत नाटकासाठी आणि तुम्ही आपले त्या सुक्या शेवरी सारखे ताट उभा. ह्याला नशीब तुमचं एक नारळ आणि तुमचं डोकं वाचलं. हा तर नांदीला सुरुवात करा. काय नाही तर फुकटचा टाइमपास आहे. चाललात कुठं? चाललात कुठं? थोडासा चहा पिऊन येतो. चला. अरे चहा कसला पिताय? प्रथम नांदी आणि नंतर चहा. आमचा घसा बसलाय. माझा तुमच्यापेक्षा जास्त बसलाय. तुमच्या पाठीमाग बोंबलून बोंबलून. चला नांदीला सुरुवात करूया. चला ब्रेक, सावधान, विश्राम. एक कतार में खड़े होंगे, खड़े हो. आणि हे काय शाळेचं पटंगण आहे का काय हो मास्तर. अहो हा नाटकाचा मंडप आहे. नांदीला सुरुवात करा. कसं आहे तात्या प्रत्येक गोष्ट शिस्तीत व्हायला पाहिजे. चला शिस्तीत आधी ती तुम्ही स्वतःला लावून घ्या आणि मग बाकीच्याला सांगा. नांदीला सुरुवात करा. म्हणा. प्रभु पदास नमिति दास, 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 अरे नांदी म्हणताय का मैताचं भजन रे. हा काय येड लागलाय का खोल रे काय रे. हा ती मेलेली म्हातारी इथं कशाला आणली रे. त्याचं काय झालं मंडळी. काय झालं. ठेविता म्हातारीस हिरडीवरी. हा बरं मग सकल जन लागले रडायासी. बरं मग पुढं
वदती म्हातारी खांदे कर्याशी काय नेता मजला कुठे बरे बाप रे रामा रामा रघुत्तमा राम राम रघुत्तमा राम राम रघुत्तमा राम राम रघुत्तमा मायला म्हातारीच्या म्हणजे रघुत्तम पुरुषोत्तम त्या म्हातारीला परत घेऊन आला तर म्हणजे म्हातारी मेली नाही तर नाही 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 बरं काय रे बाबा कारण म्हातारी जगली राम राम रघुत्तमा राम राम रघुत्तमा राम राम रघुत्तमा राम राम रघुत्तमा तात्या एकंदरीत बरे झाले. काय झालं संगीताचा संगीताचा प्रश्न सुटला रे. राम राम रघुत्तमा रे. राम राम रघुत्तमा रे. राम राम रघुत्तमा. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग ding dong ding dong ding ding dong ding ding dong ding dong ding dong ding ding dong ding ding dong ding dong ding dong ding dong ding dong ding dong ding dong. Our music, 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 music. यायचे नाव तरी याच्यावर म्युझिक वाजवलं होतं का बेटे Our disco music, disco music. डिस्को म्युझिक अरे साधं वारकरी म्युझिक वाजव म्हणे डिस्को म्युझिक साधं वारकरी वाजव आणि मस्त हे पोर सोडून तर ठीक आहे तुम्हाला काय म्हातारा चढ लागला काय त्याचं काय आहे तात्या. आनंद झाला की थोडं माणसाला गोमल्याचा आनंद अरे काय नांदी सुरू करायची आठवण आहे की नाही अरे काय बाळासाहेब तुझं वाजलंय का बघा बरं मास्तर हे काय चाललंय ते हे का बरोबर आहे की नाही हे तपासून पाहत होतो. मास्तर आयुष्याचा ठेका चुकलो अरे नांदीचा तरी धरा नांदीला सुरुवात करा 1 2 3 एक म्हणलं की हाताचं अंतर घेत जावा. चला 1 2 3 आणखी काय राहिलं काय राहिलं काय झालं कोण बोललं ते यो बोलला बोलला नेमकं कोण बोललं ते मटन मटन यो 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 अर्जुन अर्जुन बोलला एवढं तू असं पुढे आज तुझी चांबडी सोलतो. अरे कुंपणावर वाळवण घालतो. पुढे ये पुढा उठताय ना त्याला मास्तर अरे नांदी कशामुळे थांबवली हे तुम्ही मला विचारताय तात्या. होय होय मी तुम्हाला विचारतोय की नांदी कशामुळे थांबवली हे मला विचारताय तुम्ही. याच्या मायला याच्या अहो मी तुम्हाला विचारतोय नांदी का थांबवली तात्या एक तर नको तेव्हा पोरासमोर तमाशा काय करून घेतला नको तेव्हा अंगात देव काय आणला म्हणून आणखी शोभा वाढून घेऊ नका म्हणून मी विचारतोय नांदी का थांबवली तात्या तुम्ही नाटक किती दिवस झाले करता.
आमची पिढ्या ना पिढ्या बरबाद झालीत नाटकं करून. तेच तात्या तेच, तुमच्या पिढ्या का बरबाद झाल्या ते आज मला कळलं. नशीब आमचं तुम्हाला लवकर कळलं. तात्या, एका तरी नारळाच्या डोक्यातून अशी कल्पना निघाली का? कसली? की नांदीच्या अगोदर इथे एखादं नारळ ठेवायची. होय रे, एकाला सुद्धा एवढी अक्कल नाही. नांदी आधी नारळ ठेवा म्हणून. आणि मला शिकवत आहे फुकटचा रुबाब करतायत चाले. मास्तर, आज तुम्ही तर एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरलात. अहो तू जोशी मास्तर, अहो तुम्ही या नाटकाची तालीम मास्तर, तुम्ही तरी आठवण करून द्यायची नांदी आधी एखादा नारळ ठेवा म्हणून. बरोबर आहे तात्या. तुमच्या धोत्रापासून धोत्रातल्या नारळापर्यंत सर्व गोष्टींची आठवण मीच करून द्यायला हवी तुम्हाला. गप 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 ए गप ना, गप राहायला काय घेशील तू? नारळ नारळ नारळ. मुलांनो, मागच्या वर्षी इथं नारळ ठेवला नाही तर काय झालं माहितीये? अरे कीचकांनी सह्याद्रीला मारलेली मिठी 10 नारळ फोडले तरी सुट्टा सुटेना. अरे नशीब त्या सह्याद्रीच्या जागी आपला बंडूमुळे होता. एखादी बाई असती तर इज्जतीचा पंचनामा झाला. मास्तर, गेल्या वर्षी नाटकात कोणी कोणाला मिठी मारली हे सांगायची ही वेळ आहे का हो? अरे नांदीला सुरुवात करा. वेळ किती होत लागला, नांदीला सुरुवात करा. ए तू माझ्या धोत्राच्या मागे कशामुळे लागला असेल? नारळ 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 नारळ. आलंय लक्षात. जा नारळ घेऊन ये. मुलांनो, त्यांचं वय झालंय, काही गोष्टी त्यांना आठवण करून सांगाव्या लागतात. तात्या, नारळ नारळ नारळ. विकत आणलंस का? वेटर. का चोरून आणलंस? नाही नाही नाही, तुझा काही भरोसा नाही मेलाय. गावातली एका पण झाडावर तू काही नारळ शिल्लक ठेवलेली नाही. मास्तर, नारळ तुम्ही ठेवा. नारळ ठेवण्याचा मान तुमचा आहे. तात्या, तुम्ही या गावचे सरपंच आहात, तेव्हा खरं म्हटलं तर हा मान तुमचा आहे. बरोबर आहे. ते ठीक आहे, पण जोशी मास्तर, अहो तुम्ही या नाटकाचे तालीम मास्तर, तेव्हा नारळ ठेवण्याचा मान तुमचाच. बरोबर आहे. अहो तात्या, तुम्ही या गावचे कायमचे रहिवाशी, आम्ही काय बदली झाली की रत्नागिरीला जाणार, तेव्हा हा मान तुमचाच आहे. बरोबर आहे. म्हणजे हे म्हणले त्यावेळेस तुम्ही बरोबर, मी म्हणलं त्यावेळेस तुम्ही म्हणले बरोबर. ह्या मायला तुमचीच दुतोंडी आवला तिथं. अरे अरे मेल्यानं थोडी तरी अक्कल वापरा. काय बरोबर आहे? बरोबर. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो तात्या, तुम्ही आमच्या सर्वांपेक्षा वयाने ज्येष्ठ आहात, तेव्हा हा मान तुमचाच आहे. हे पटलं. हे तुम्हाला सगळ्याला पटलं? चला मी पण पटवून घेतो. रघुपती राघव राजा राम पटी टपावर शी 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 शी. चल मायला मेल्यानं चांगल्या गाण्याची वाट लावून टाकली. चल मास्तर, नारळ ठेवूया. चला नारळ ठेवा. अर्धवर्तुळ. हो राजा, सगळे आपलेच लोक आहेत ना. काय पण पोरं बाकी मास्तरची आज्ञेतली आहेत. हुकूम सोडल्या धप्पन पुढं आले. मला वाटलं धरण बिरण फुटलं की काय वा. चला हात जोडा. चला. दात पाडतात रे आमची. काय ते जोडायची ती एकदाच जोडा, नाही तर माणसं तोडा. बाकी चला 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 चला. हा पानूल घेऊ. पण हा मास्तर, तात्या, या गोप्याला प्रथम शिस्त लावायला हवी. शिस्तीनेच राष्ट्र मोठं होतं ते बघा. शिस्तीशिवाय पर्याय नाही. हो, शिस्त महत्वाची. एकदम बरोबर. शिस्त महत्वाची. शिस्त शिस्त. बाबा ही बघा शिस्त. ए पोऱ्या,
अरे नगर परी रेल्वे बीडला येऊन पोहोचली. तू कुठल्या बोगद्यात अडकलास? हा, चला चला चला, पानं लावा, पानं लावा. चल चल चल, 12 पाताची 5 पानं लाव. हा आहे त्याच्यात. अरे ए मेले. हा हा, या पानावर कावळा तसंच हागलेलं दिसतोय. हा? काय, तुला किती वेळा सांगितलं रे पानं धुवून घेऊन येत म्हणून? चल 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 मेले, बस बस बस. चल चल, पानं लाव, पानं लाव, पानं लाव. चल हा, चल चल, 12 पाताची 5 पानं लाव. 12 पाताची 5 पानं लाव. 12 बापाची 5. ए मेले, 12 बापाची नाही, आधी एकाच बापाची लाव ना. 12 बापाची काय लावतोस रे? ए कोण शिंकलं ते? कोण शिंकलं? तो दाजी. यो भीम 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 भीम. अरे भीम मायला. मी नाही, यो 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 दाजी दाजी शिकला. अरे एवढा मोठा अर्धान झालास, त्याला अक्कल नाही कर तुला? शुभ कार्य चालू असतं, शिंकतोस कशाला रे? कोण शिंकलं? मी नाही, यो दाजीने होय सांगितलं ना, मला, दाजी? दाजी. मी तुला कधी शंका सांगितलं रे? अरे मी तर पानं सांगितली. 1 2 3 5 4 6. 6. ह्या मायला ह्या दाजीच्या कवा इंग्रजी सुधारणार? 5 4 6 तुझ्या बापाने म्हणलं होतं का रे? हा चला चला चला. हा हा, चल पानं लाव. ए ह्या दाजीच्या पुढे पान ठेवू नकोस, कवा शिंकल काही भरोसा नाही. काय रे? ए माझ्या समोर पान काय ठेवलंस? मला काय तू निर्वंशी समजला की काय रे? चल रे, पान ठेव, पान ठेव. हा समोर पान ठेव. अरे अरे पान नीट ठेवू. हा, आडवी उभी झाली. आडी उभी ठेवली. हा अरे तो उभी उलटी ठेव. उभी उलटी ठेवली. अरे नीट पान उभी उलटी ठेव. उभी उलटी ठेवली. ए मेले, आई बापाचे नावून काय तुरा खोवतो की काय रे? हा हा चल चल, हा चल चल, पूजा कर, पूजा कर. हा चला चला चला, पूजा करा. हा हा, हलकट निर्लज्ज बेशरम मूर्ख, हलकट निर्लज्ज बेशरम मूर्ख, या हलकट निर्लज्ज बेशरम मूर्ख, हलकट निर्लज्ज बेशरम मूर्ख. या तात्या, डबा फोड. तात्या! अहो अहो, ही कसली अभद्र भाषा? हलकट. अहो अहो, पूजा करताना भटजी बुवा काहीतरी तंत्र मंत्र म्हणतात. आता आता मला काही तंत्र मंत्र येत नाही, म्हणून मला जे येतं ते मी म्हणतो. त्यात माझं काय चुकलं? हा समजा पूजा करताना काहीतरी मंत्र म्हणायचे असतात, पण काय म्हणायचे असतात हे कोणी ठरवलं नाही. त्यामुळे जे येतं ते मी म्हणतो, फक्त साऊंड मात्र देवापर्यंत गेला पाहिजे. बाकी तुम्ही काहीही म्हणा. हा चल चल, हा हा चल, हाताला हात धर, पायाला पाय धर, डोक्याला डोकं लाव, हे लाव. हा चल, डोळ्यात पाणी घे, पाणी रे. चल, हा पळीत पाणी घे, पळीतलं पाणी खाली सोडून दे. चल, 9 7 7 8 8 15 15 9 12 13 15 आता 15 7 15 15 13 15. ओके देवा, 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 ओके. झालं भाऊ एकदा. ए आई बापाच्या पिंडाला कावळा कावट चोच मारतो, याची वाट पाहतो की काही? ए पोरे, हा नीट पूजा कर. हा हा हा. तात्या तात्या, मी अगोदर सांगितलं होतं ह्या गोप्याला शिस्त लावा. अहो हे बघा कुठं चालली शिस्त. अहो हे काय तात्या? पाहिली शिस्त? ए पोरे, अरे धोत्रात शिरून काय धावतो रे? तुरा खोत मिळाले. चला हा पूजाला सुरुवात करा. हा चला पूजाला सुरुवात करा. हा हा चला चला चला. हा हा सगळे मास्तर हात जोडलेत का? हा नाही, दाखवायची काही गरज नाही. सगळ्यांनी हात जोडलेत ना? हा हा चला. हा मनातल्या मनात आपल्या आई वडिलाचं आणि देवाचं स्मरण करा. हा होय महाराजा, सगळ्यांनी मोठ्याने म्हणायचं. जे म्हणणार नाही त्याला पुढल्या वर्षी नाटकात काम नाही. हा तात्या तात्या, याला सरळ उभं राहायचं सांगा ना याला. हा ए ए मेले, ए सरळ उभा राहणार सफारी घातल्यासारखा आखडतोस कशाला रे? श्यामा आयला, मला नक्की वाटतंय तुझ्या टायमाला म्हातारीनी पडुळाची भाजी खाल्ली असली पाहिजे, कायम वाकड. हा चला गारानं घालतो. हा होय महाराजा मोठ्याने म्हणायचं.
जय देवा महाराजा, 12 गावच्या 12 राटीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. तुला सांगण्याचं कारण महाराजा, साला भात प्रमाणे आमच्या बाळ गोपाळांनी नाटकाचं आयोजन केलेलं आहे रे महाराजा. ते सर्व सुखानी आणि सुईनी पार पडू दे रे महाराजा. जर आतला बाहेर, बाहेरचा आत कुणी करणी कवटाळ करून सोडलेला असेल तर महाराजा, तर वडाची साल पिंपळाला, पिंपळाची साल वडाला करून त्याचे दात त्याच्याच घशात घाल रे महाराजा. एकाचे 21 कर, 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सर्व बाळ गोपाळांना सुखी ठेव रे महाराजा. फडाच्या फडात श्री रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ चकलांब्याचा झेंडा सतत फडकत ठेव रे महाराजा. काय मेलं एक एक सूर लावतोय. ऐकलं तर देव तुझंच गारण ऐकत. काय रे, तू जन्माला आला तेव्हा आजूबाजूला गिरणीची भोंगी चालू होती का? चला, सामुदायिक पूजा झाली, सामुदायिक गारण झालं. नारळ पुढे चला. श्री रोकडेश्वर महाराज की जय. चला नांदीला सुरुवात करूया. हो. चला आवरा आवरा. चला आवरा आवरा. चला नाटकाला सुरुवात. चला चला चला. चला पुढे वळा. कपडे घाला. चला कपडे भरले का? हा हा पाणी घेऊन या. ओ मास्तर, अरे फुकटची गावली म्हणून कवऱ्या वाजी टाको. पडदा केव्हाच वर गेलाय. हा पात्र परिचय. पात्रे परिचय. अनेक पात्रे ना. पात्रे परिचय. महाकाली कालभैरव सहयोग सुगम संगीत नाटक मंडळी सहर्ष सानंद सादर करीत आहे. संगीत वस्त्रहरण, संगीत वस्त्रहरण, संगीत वस्त्रहरण, संगीत वस्त्रहरण, संगीत वस्त्रहरण. करायला लेखक गेलेले आहेत. पुढचं पात्र धर्मराज. धर्मराज. धर्मराज भाग्या भागवणे. भाग्या भागवणे. अलीकडचे लोक पाहिले का?
हा वरची बाल्कनी दिसली का? हा पलीकडच्या कोपऱ्यातली पाहिली का? समोर तिकडे बायको आलेली ती पाहिली? आली ना. आता नाटकातलं मूळ भाषण करायचं सुरू. म्हणा नाटकातलं मूळ छत्र्यांचे शब्द. अरे 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 शाळेला नाटकातलं पहिलंच वाक्य चुकीचं बोललाच मेल्या. अरे अरे क्षत्रियांचा नाही रे, क्षत्रियांचा नाही, क्षत्रियांचा क्षत्रियांचा. हे बघ क्षत्रियांचा क्षत्रियांचा. ए मेल्या काय गोष्ट ऐकायला बसलास की काय? हे बघ हे बघ रणांगणावर राहायला जातात ना त्यांना म्हणतात क्षत्रिय, आणि उन्हा पावसात उघडतात ना त्यांना म्हणतात क्षत्रिय. हा मन बरं क्षत्रिय मन बरं. हा ए मेले तुला जसं बोलायचं तसं बोल. क्षत्रियांचे शब्द. शबाश शबाश. क्षत्रियांचे शब्द म्हणजे बाणातून निघालेलं धनुष्य. ए मेले मेले ए भाग्या तो धनुष्य कसा पकडला पाहिला? अरे अरे तो धनुष्याचं पातक कसं धरलंय बघितलं का? हा त्याच्यातून बाण जर उलटा सुटला ना तर डोळा फुटल तुझा मेले. समजलं? हा हा जरा चुकलंच माझं. उलट धरलं जरा मी. उलट? अरे जन्मतानाच मुळात उलटाच जन्मालाच भाग येतो. नरोवा कुंजोरोवा कुंजोरोवा नरोवा नरोवा कुंजोरोवा कुंजोरोवा नरोवा नरोवा कुंजोरोवा कुंजोरोवा नरोवा कुंजोरोवा. यंदा पाऊस पाणी चांगलं होणार आहे, पीक पाणी चांगलं येणार आहे. पोरीने सगळं शेत नांगरून काढलं. कोण येतोय? वाजवणार चांगलं. याला म्हणते झलक. सकाळपासून झलक म्हणी. अर्जुन कोण येतोय? तोल सांभाळ ओऱ्या, आपला तोल सांभाळ. तोल सांभाळून बोल मेल्या. बोल. व्यवस्थित हा व्यवस्थित तोल सांभाळून बोल. संवाद व्यवस्थित बोल. हा झुलू नकोस. हा बाण व्यवस्थित धर. हा हा लांबी रुंदी मोजू नकोस. हा बोल. हा बोल नाटकातलं बोल. अरे भीमा. आवाज सगळं खानदान तीनेत गेलं, पण आवाज मात्र अगदी खानदानी शाबू द्या. बोल बोल बोल. अरे भीमा. काय आवाज आहे? वा घात केलास ना माझ्या चाकण्या. माझ्या पाठी सगळं मला नको सांगू. या मायला तुझ्या पुढे. अरे 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 काय अरे 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 काय चाललंय? अरे आपला माणूस येतो. सर सरळ करा. आपला माणूस येतो. सुरू कर. असं कर असं कर. हा घाबरलं ती. हा चल. अरे भीमा. परत या चकण्याने मला डिस्टर्ब केलं. बोल बा बोल. सकाळ पुस्तक बोल. हा बोल. अरे भीमा घात केलास ना मला बाहेर माझ्या पदुका. अरे
चांडाळा तू एकच शब्द आहेस फोडलास का? ऐका परत बोल. बोल. अरे भीमा, घात केलास ना मला बाहेर माझ्या पदुका शेवस असताना तू मला प्रवेशच कसा केलास? कुणी मी तुझ्या महालात प्रवेश केला? अरे मेल्या, मला माझ्या महालात प्रवेश करायला वेळ मिळत नाही. तिथं तुझ्या महालात प्रवेश कशाला करू? घालवलीस ना माझी पळी. अरे जन्माला आला तेव्हाच वाया गेली. आता तोंड काळा करतो इथून. आता भीम येणार ना? हा भीम